हॅलो गाईज, तर आपण पाहणार आहोत एक धमाकेदार ट्विस्ट. तर मित्रांनो, आत्ता इथे तू ही रे माझा मितवा या सिरियलमध्ये धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. तर आता या रमाकांतने उदयकांतचं जे जे काही फोनवरती बोलणं चाललं होतं ते आता ऐकलेलं आहे. ज्यावेळी उदयकांत हा वल्लरीशी फोनवरती बोलत असतो त्याचवेळी हा रमाकांत देखील उदयकांतच्या मागे असतो. हे उदयकांतला माहीतच नसतं, पण आता त्याच्याकडून किती मोठा गडबड घोटाळा झालेला आहे हे त्याच्या नंतर लक्षात येणार आहे. ज्यावेळी त्याने वल्लरशी बोलला आहे की आता मला पैसे हवे आहेत आणि तू जर मला ते पैसे दिले नाही तर अर्णवला सगळं काही तुझं सत्य कळेल. तर आता इकडे असं बोलल्यानंतर इकडे लगेचच रमाकांतने त्या उदयकांतच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे आणि उदयकांतला तो जाब विचारत असतो की मला सांग, तुझं नक्की चाललंय तरी काय आणि तू कुणाला पैसे मागत आहे. या सगळ्यामध्ये आणखीन कोण कोण सामील आहे हे मला कळलंच पाहिजे, असे रमाकांत उदयकांतला म्हणत असतो. तर त्यावेळी आता उदयकांत जो आहे तो रमाकांतला म्हणतो की मी तुला यामधलं काहीच सांगू शकत नाही. असं म्हणून उदयकांत आता तिथून पळ काढायला लागतो आणि तो पुढे पळतच असतो. तेवढ्यातच रमाकांतने आता या उदयकांतला पकडलेला आहे आणि जागेवर पकडल्यानंतर इथे रमाकांतने उदयकांतला सांगितलं आहे की तू जर आत्ता मला सांगितलं नाहीस ना की तू हे सगळं कशामुळे करत आहे आणि का करत आहे, जर हे सांगितलं नाही तर आत्ता मी जाऊन चिंटूला सगळं काही सांगेल. तर आता इथे चिंटूचं नाव ऐकल्यानंतर उदयकांत घाबरतो आणि त्यानंतर रमाकांत म्हणतो की तुला जर वाटत असेल की मी हे सगळं चिंटूला सांगू नये तर मला आत्ता सगळं खरं काय आहे ते सांगून टाक. तर आता इथे ही जी वल्लरी आहे ती त्यावेळी उदयकांतसोबत फोनवरती बोलत असते आणि फोन देखील चालूच असतो. आता ही वल्लरी प्रचंड घाबरली आहे. तिला वाटत असतं की आता तिची चोरी जी आहे ती आता पकडली जाणार आणि तिचं भांडं सगळ्यांसमोर फुटणार. आता त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. पण आता इथे रमाकांतने उदयकांतला सांगितलं आहे की तू जे काही सांगणार आहेस ना ते सगळं गुपित फक्त आपल्या दोघांमध्येच असणार आहे. एका तिसऱ्याला कुणालाही कळणार नाही. फक्त तुला मला सगळं काही सांगायचं आहे. तर त्यावेळी उदयकांत जो आहे तो रमाकांतला बोलू लागतो की खरंच तू हे सगळं कोणाला सांगणार नाही ना, हे सगळं आपल्या दोघांमध्येच राहील ना. तर त्यावेळी आता हा जो उदयकांत आहे रमाकांतला सगळं काही आधी जे काही घडलं त्याने घडवून आणलं आणि ते वल्लरीसोबत मिळून सगळं काही केलेलं त्याने सगळं काही रमाकांतला सांगितलं आहे की कशाप्रकारे त्याने रमाकांतची वाट लावण्यासाठी काय काय उद्योग नाही केले. रमाकांतच्या एका ज्यूसमध्ये त्यांनी काही औषध मिक्स केलं होतं आणि त्यावेळी आता या ईश्वरीची आई जी आहे त्यावेळी तिथे रमाकांतच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी येणार होती. पण त्याचवेळी रमाकांतला त्या औषधामुळे इथं गुंग यायला लागली. पण इथे ईश्वरीची आई जी आहे ती इंटरव्ह्यूसाठी येणार होती आणि तेवढ्याच वेळात ती आली होती. तिने पाहिले की रमाकांत सर कसे इकडे तिकडे चक्कर आल्यासारखं फिरत होते आणि लगेचच तिने आता रमाकांतला खांदा दिला आणि त्यावेळी आता तिने तसंच खांदा देत रमाकांतला सगळ्यांसमोर खाली घेऊन आली. पण आता तिथे मीडिया देखील आली होती. उदयकांतच्या सांगण्यानुसार आणि वल्लरीच्या सांगण्यानुसार मीडियावाले तिथे आधीच हजर होते आणि त्या दोघांचे तशाच प्रकारचे फोटो एकमेकांसोबत असलेले फोटो ते व्हायरल होतात आणि आता ते फोटो जे आहेत ना ते अर्णवच्या आईपर्यंत पोहोचलेले असतात आणि ज्यावेळी त्यांना असं कळतं की या दोघांमध्ये अफेअर चालू आहे. खरं तर असं काहीच नसतं, पण आता ह्या वल्लरीने आणि या उदयकांतने सगळं काही सगळीकडे पसरवलं होतं आणि त्याचमुळे या अर्णवच्या आईने जी आहे ती घरामध्ये फाशी घेतलेली आहे. तर या सगळ्याचं रमाकांतला खूप वाईट वाटतं की यांनी कशा पद्धतीने माझ्या बायकोला माझ्यापासून दूर केलं. तर आता रमाकांतला एवढं सगळं कळाल्यानंतर रमाकांत जो आहे तो गप्प बसलेला आहे आणि इकडे उदयकांतला सांगत असतो की आत्ता हे जे काही मला सांगितलं आहे ना ते आता हे कोणालाही कळता कामा नये, कारण हे जर कोणाला कळालं तर तुझं काहीच खरं नाही आहे, तू कधीच वाचणार नाहीस आणि जर माझ्यापर्यंतच राहिलं तर मी हे कधीही कोणाला कळू देणार नाही. तर आता इथे उदयकांत देखील बोलतो की ठीक आहे, मी हे कोणालाही सांगणार नाही. तर त्याचनंतर आता उदयकांत तिथून निघून जातो. तर इकडे आता घरामध्ये सगळ्यांची चर्चा चालू असते की नक्की तिथे फूडमध्ये काय काय बरं असेल, म्हणजे काय ते आपल्याला बनवायला सांगतील. तर आता इथे
ही जी ईश्वरी जी आहे ती बोलते की काही का असेना पण आपल्याला तिथे जाऊन बेस्ट द्यायचा आहे. कारण आता ईश्वरीला हे माहीत आहे की तिची नमुताई देखील या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. म्हणूनच आता ईश्वरी नमुताईला देखील समजावून सांगत असते. तर आता त्याचनंतर नमू देखील ईश्वरीचं बोलणं सगळं काही ऐकून घेते आणि मनातच म्हणते की हो, मला माहीत आहे आता ही स्पर्धा मी जिंकणार, तुझ्याशिवाय ही स्पर्धा मी जिंकू शकते असं ही नमू आता इथे म्हणत असते. आणि बाकीचे सगळेजण म्हणत असतात की आता तुम्हाला तर फूड करायचं आहे. आणि त्यानंतर आता इथे अर्णवला आणि आकाशला बिझनेसमध्ये काहीतरी प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी तुम्हालाही जनरल नॉलेज किंवा बिझनेसबद्दल थोडाफार अभ्यास करावा लागेल. अर्णव आणि आकाश दोघेही जण त्या सगळ्याची तयारी करतात. आणि त्याचनंतर आता दुसऱ्या दिवशी ईश्वरी, नमू, आकाश आणि अर्णव सगळेजण त्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी जायला निघालेले असतात. तर आता सगळेजण घरचे बाकीचे त्यांना ऑल द बेस्ट वगैरे करतात आणि हे चौघेही जण आता त्या कॉम्पिटिशनला जाण्यासाठी निघाले असतात. तर आता गेल्यानंतर इथे सगळेजण स्पर्धक हजर असतात. त्यावेळी आता सगळ्यांना सांगितलं जातं की अगोदर फूड कॉम्पिटिशन होणार आहे आणि जो कुणी फूड कॉम्पिटिशनमध्ये जिंकेल त्याचाच पार्टनर पुढे बिझनेसमध्ये भाग घेऊ स्पर्धा करू शकतो. तर आता सगळ्यांच्या रूल्स लक्षात आलेले असतात आणि सगळेजण आता इथे कॉम्पिटिशनच्या तयारीला लागलेले असतात. तर आता इथे त्यांच्यासाठी फक्त सगळ्यांसाठी एक मेन्यू दिला जातो, जो ठराविक मेन्यू असतो आणि तो सगळ्यांनी बनवायचा असतो आणि जो सगळ्यांचा खास असेल, जजेसना तो आवडेल, तोच या स्पर्धेचा विनर होणार आहे. तर आता इथे जजेसने सगळ्यांसाठी अगदी सोपा पदार्थ ठेवलेला आहे प्रेक्षकांनो खरं तर. आणि भारतातील सगळ्यात सगळ्यांची फेवरेट असलेली पुरणपोळी इथे या स्पर्धकांना बनवायची असते. तर आता त्याच वेळी आता नमू जी आहे तीही खुश झालेली असते कारण तिला ही पुरणपोळी बनवता येत असते. पण तिच्यापेक्षा बेस्ट पुरणपोळी ही ईश्वरीला येत असते. पण तरीसुद्धा आता इथे नमूने ठरवलं आहे की नाही, आता माघार घ्यायची नाही आणि आता बेस्ट पुरणपोळी करूनच दाखवायची. तर आता इथे सगळेजण ज्यांच्या त्या जागेवरती किचनसमोर येऊन थांबतात जेणेकरून सगळेजण लवकरात लवकर त्यांच्या कामाला लागायला हवे. तर आता इथे त्या सगळ्या स्पर्धकांचा काउंटडाऊन सुरू होतो आणि स्पर्धकांना फक्त वेळ असते अर्ध्या तासाची. त्या अर्ध्या तासातच त्या सगळ्यांना पुरणपोळी बनवून ती डेकोरेट करून जजेसना खाऊ घालायची आहे. तर आता सगळेजण तयारीला लागलेलेच असतात आणि इकडे नमू हाच विचार करत असते की आता ही स्पर्धा जिंकून मी लवकरच आपल्या घराचं नाव मोठं करणार आणि त्या घरात मानाने अगदी ईश्वरीपेक्षा जास्त मान माझा असेल हा विचार तिच्या मनात चालू असतो. आणि इकडे आकाशलाही टेन्शन आलेलं असं की खरंच नमू हे सगळं करून दाखवेल का. ती स्पर्धेत तर उतरली आहे पण तिने जिंकायला हवं असं आकाशलाही वाटत असतं. पण आता इकडे ईश्वरीने तिची तयारी सुरू केलेली आहे कारण आता तिला काहीही करून ही स्पर्धा जिंकायची आहे. तिच्यासाठी ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा नाही तर सात्विक फॅशनसाठी ही स्पर्धा ती जिंकणार आहे असं तिचं ध्येय असतं. आणि या नमिताला सगळे काही टोमणे तिच्या आईंचे आठवत असतात की कशी ईश्वरी पुढे जाते, कसा ईश्वरी या घरात सगळ्यांचा मान भेटतो, तसाच मान तुला मिळायला हवा म्हणून तुला ही स्पर्धा जिंकायला हवी हेच तिच्या लक्षात असतं. तर आता एक एक स्पर्धक इथे बाद होत असतो कारण आता काहींकडून काही चुका होत असतात तर काही वेळेच्या आत ती पुरणपोळी कंप्लीट करू शकत नाही. खरं तर 4 स्पर्धक राहिलेले असतात असे की त्यांनी वेळेत ती पुरणपोळी पूर्ण केलेली असते आणि बाकीचे सगळे स्पर्धक जे आहेत ते आता तिथेच जागेवरती उभे असतात कारण आता अर्धा तास झालेला असतो आणि त्या जजेसच्या सांगण्यानुसार अर्ध्या तासाच्या नंतर कुणीही हात देखील वर करायचा नाही. लगेचच सगळ्यांनी हात खाली घ्यायचे आणि शांत तिथे जागेवरती आपापल्या उभे राहायचं आहे. तर आता जजेसनी पाहिलं आहे की फक्त 4च जण असे आहेत ज्यांनी 4 जणांनीच ही स्पर्धा वेळेत पूर्ण केलेली आहे आणि ही पुरणपोळी त्यांची रेडी झालेली आहे. तर आता त्या 4 जणांचीच जजेस जे आहेत ती पुरणपोळी टेस्ट करून पाहणार आहेत आणि बाकी सगळेच उभे राहिलेले जे असतात ना ते आता डिस्क्वालिफाय झालेले असतात आणि त्यामध्ये एक नमिता देखील असते कारण तिने वेळेत पुरणपोळी जी आहे ती रेडी केलेलीच नसते. आणि आता इथे ईश्वरीची पुरणपोळी लवकर झाल्यामुळे आता ती आणखीनच जास्त तिच्यावरती जळायला लागते आणि तिला आता असं झालेलं आहे की कसं मी या ईश्वरीला या सगळ्यातून हरवून टाकू. तर आता ती त्याच तयारीला लागलेली असते. पण आता इथे जजेस जे आहेत ते एक एक करून त्या चौघांची देखील पुरणपोळी टेस्ट करतात आणि त्यानंतर त्या सगळ्याचं डेकोरेशन वगैरे सगळं काही पाहण्यात येतं. तर ईश्वरीने सगळं काही व्यवस्थित करून ठेवलेलं असतं. अर्णवला, बाकी आजीला, रमाकांतला आणि
इथे मामाला, आकाशला सगळ्यांना खात्री असते की आता या स्पर्धेत ना खरंच ईश्वरीच जिंकेल. आणि आता ईश्वरीच्या या सगळ्या कामामुळे ना आता बिझनेसमध्ये अर्णवला पार्टिसिपेट करता येईल याचा सगळ्यांना आनंद होतो. खरं तर आणखीन जजेसने तिची पुरणपोळी चाखलेली नसते, पण इकडे आता ही जी वल्लरी आहे ना तिचा पूर्ण संताप होत असतो. कारण आता ही जी नमिता आहे ती तो राऊंड हरलेली असते. म्हणूनच आकाशलाही पुढे त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येत नाही. आणि त्याचनंतर ही नमू जी आहे ती सॅड झालेली असते. आणि आता ती सॅड झाल्यानंतर ही जी वल्लरी आहे ती तिच्या जवळ येते आणि वल्लरी तिला सुनावू लागते की तू अशीच आहेस, तुला एक काम धड जमत नाही. तू जर हे पुरणपोळी व्यवस्थित केली असती तर तुला चान्स मिळाला असता. आणि बघ आता हा चान्स देखील तू तुझ्या हाताने घालवला आहे. तुला या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा चान्स तर मिळाला होता, पण तुला जिंकता आलं नाही. तर आता हिच्या बोलण्यामुळे नमिताला आणखीनच वाईट वाटतं. आणि त्यावेळी आता तिचा आणखीनच त्या ईश्वरीबद्दल राग होऊ लागतो. ही मुद्दामून तिला जळवत असते जेणेकरून तिने ईश्वरीला या स्पर्धेमध्ये जिंकूच देऊ नये. ह्या नमिताने असं काहीतरी केलं पाहिजे की ही ईश्वरी ही स्पर्धा जिंकूच नये. तर आता जजेस जे आहेत ते आता ईश्वरीकडे येतात. ईश्वरीकडे आल्यानंतर आता ते तिने बनवलेली पुरणपोळी चाखायला लागतात. आणि जशी त्याने तोंडात टाकली अगदीच तोंडातच ती पुरणपोळी विरघळली. अशी एवढी टेस्टी आणि एवढी मऊ पुरणपोळी बनली होती. तर आता जजेसना तिची पुरणपोळी खूप आवडते. तिचं डेकोरेशन वगैरे सगळं काही आवडतं. आणि आता इथे जजेस जे आहेत ते तिचं कौतुक करू लागतात. आणि हे सगळं पाहून ना घरच्यांना खूप आनंद होतो. आणि अर्णवला देखील खूप भारी वाटतं की खरंच ईश्वरीने हे करून दाखवलं. ईश्वरी देखील अर्णवला खुणावत असते की बघा मी हे सगळं करून दाखवलं. असंही तिचं झालेलं असतं. अर्णव देखील तिच्याकडे आनंदाने पाहत असतो. तर आता सगळेजण खाली बसलेले असताना जजेसने आता स्टेजवरती जाऊन ईश्वरीला पुढे आमंत्रित केलेलं आहे. आणि आता जजेसने इथे त्यांचा रिझल्ट जो आहे तो आता फायनल केलेला आहे. कारण त्यांना ईश्वरीची पुरणपोळी खूप आवडलेली असते. आणि म्हणूनच आता जजेसने त्या विनरचं नाव घेतलं आहे. आणि आपल्या या स्पर्धेची विनर ठरलेली आहे मिस ईश्वरी राज शिर्के. हे ऐकताच घरातले सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. आणि अर्णव तर उभा राहून टाळ्या वाजवत असतो. खरं तर त्यालाही खूप आनंद झालेला असतो, पण नमिताचा चेहरा मात्र पडलेला असतो. आणि इकडे ही जी आजी आहे ना अर्णवची ती देखील म्हणत असते की खरंच ईश्वरी आपल्या घरासाठी खूप लकी आहे. आणि ईश्वरीमुळे आज आपल्याला या संकटातून बाहेर पडता येईल हा चान्सही फक्त तिच्यामुळेच मिळाला आहे. तर आता इथे मामा देखील ईश्वरीचं कौतुक करू लागतात. सगळ्या घरात ईश्वरीचं कौतुक ऐकून नमिताचे कान जे आहेत ना आता ते विटले आहेत. आणि इकडे आता ईश्वरीला जजेस जे आहेत ते अवॉर्ड देऊ लागतात. आणि एवढी मोठी रक्कम ईश्वरीच्या हातात देखील दिली जाते. आणि ती रक्कम पाहून ईश्वरी देखील खूप खुश होते. कारण आता फायनली त्यांची कंपनी वाचणार आहे हे ईश्वरीला जाणवतं. तर आता सगळीकडूनच टाळ्यांचा वर्षाव झालेला आहे. आणि घरीही सगळेजण मिळून आनंद सेलिब्रेट करत असतात. तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.